तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक आनंदाची बातमी. जी भांड्याची किट वाटप होतं ते चालू झालेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण काही गोष्टीबद्दल बोलूया. तर जे किट वाटप होतं अगोदर हे प्रत्यक्षरित्या जाऊन तो फॉर्म भरून ऑफिसमध्ये द्यावा लागायचा. पण आता तुम्ही ऑनलाईन भरू शकता फॉर्म. तो कसा भरायचा आणि काय काय प्रोसेस आहे आपण बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगायचं आहे की आपले जेवढे पण व्हिडिओ पडतात, जेवढे जण व्हिडिओ बघतात पण कोणीच सबस्क्राईब करत नाही, म्हणजे त्यातले फक्त 0.4% लोकं सबस्क्राईब करतात. जर आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असेल तर तेवढं तुम्ही आमच्यासाठी केलं पाहिजे. फक्त एक सबस्क्राईब बटन दाबा आणि लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना पण शेअर करा. ही एक नम्र विनंती आहे. तर आपण आता पुढे व्हिडिओ बघूया. तुम्ही जसं बघू शकता आपण Googleवर आलो आहे. Googleवर आलं आहे की असं तुम्ही टाईप करायचं आहे MBCOW हाऊस किट आयटम किट, म्हणजेच भांड्यांची किट. तुम्ही गेले की एक बघा 3 नंबरला बघा कामगार वैयक्तिक तपशील असं काहीतरी दिसते तुम्हाला लिहिलेलं, त्याच्यावर क्लिक करा आणि तुमच्यापुढे सर्व माहिती येईल. आता ही माहिती आलेली आहे बघा. तर ही माहिती आता याच्यावर तुमचा जो नोंदणी क्रमांक असतो, म्हणजे MH नंबर जो चालू होतो, तो नोंदणी क्रमांक कसा घ्यायचा याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. तर इथे MH नंबर असतो, तो MH ने चालू होतो, तो टाकायचा आहे. मी हा नंबर टाकत आहे, तुम्ही पण टाकायचा आहे, तुमच्याकडे असतो. आणि तो नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्व माहिती येईल. त्याच्यानंतर मग तारीख निवडायची आहे. तुमची सर्व माहिती आल्यानंतर इथे तारीख निवडता येते आणि मग पुढची प्रोसेस होते. तर आपण बघूया नंबर टाकून काय काय पुढे प्रोसेस असते. नंबर टाकत आहे. तुम्ही बघू शकता आता इथे सर्व माहिती आलेली आहे कामगाराची, रजिस्ट्रेशन दिनांक, त्याच्यानंतर नंबर पण आलेला आहे. नंबर आपल्याला टाकावा लागतो. त्याच्यानंतर नूतनीकरण कधी केलेलं होतं ते आलं आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्याच्यानंतर पूर्ण नाव, त्याच्यानंतर आडनाव, जन्मतारीख, वय हे आलं आहे. आता आपण सिलेक्ट कॅम्पवर क्लिक करूया. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात जो कॅम्प असेल तो तिथे दाखवेल. आता आमच्या जिल्ह्यात फक्त 2 आहेत. कुठं जिल्ह्यात 8 किंवा कोणत्या जिल्ह्यात 10 पण असू शकतात, हे तुम्हाला तिथं दाखवेल. कितीही तो आकडा असू शकतो. तुम्हाला तिथे जायचं असेल ती तारीख निवडायची आणि ते ठिकाण निवडायचं. अपॉइंटमेंट डेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल अपॉइंटमेंट डेट. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डेट येईल. बघा इथे ह्या पिवळ्या अक्षरात जे दिलेलं आहे ते म्हणजे अगोदरच्या तारखा भरलेल्या आहेत आणि लाल अक्षरात ज्या तारखा आहेत त्या म्हणजे की तिथे सुट्टी आहे त्या दिवशी. तर आपण कोणती पण तारीख यातली निवडू शकतो. आपण 23 निवडली किंवा आपण 15 तारीख पण निवडू शकतो. आपण 1 मिनिट, किंवा आपण 15 तारीख पण निवडू शकतो. 15 तारीख निवडलीत आपण. अशा प्रकारे हे होतं आणि इथे एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयंघोषणापत्र आहे, या डाउनलोड क्लिक करायचं. डाउनलोड केलं की बघा तुमच्या पुढे असं स्वयंघोषणापत्र येईल. याच्यामध्ये माहिती भरायची आणि त्याचं म्हणजे याची झेरॉक्स काढायची कोरी, मग त्याच्यावर माहिती भरायची. जी नॉर्मल माहिती दिलेली आहे, नोंदणी क्रमांक, रहिवासी आणि पूर्ण नाव वगैरे, आणि तुमची नाव आणि सही करायची आणि त्याचा फोटो काढून परत इथे अपलोड करायचा. आता परत बघूयात आपण. आता बघा आपण आलेलो आहे परत. आता याच्यावर इथं इथं क्लिक केलं की जे स्वयंघोषणापत्र तुम्ही टाकलेलं होतं त्याचा फोटो इथे ते अपलोड करून टाकायचं. ते झालेलं आहे अपलोड, बघू शकता तुम्ही. आणि त्या प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक केलं की तुमच्या पुढं प्रिंट अपॉइंटमेंट लेटर क्लिक केलं की तुमच्या पुढं सर्व माहिती येते, त्याला पण डाउनलोड करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. धन्यवाद.